नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचा चालू घडामोडीचा PDF नोट सराव पेपर जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये लातूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? बघा, राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील। राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामध्ये आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक आरोग्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिवस असतो। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणत्या? भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। सिक्कीम हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, 4 नगरामधले माझे विश्व या नावाचं आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील। डॉक्टर जयंत नारळीकर यांचं ते आत्मवृत्त आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। जागतिक हवामान दिवस हा 23 मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, उचल्या या नावाचं आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, उचल्या या नावाचं आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, उचल्या या नावाचं आत्मवृत्त हे लक्ष्मण गायकवाड यांचं ते आत्मवृत्त आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्रामुख्याने ओळखले जाते? बघा, पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, पायली एक्सप्रेस असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 PT उषा यांना पायली एक्सप्रेस असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, चुनखडीचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, चुनखडीचं रासायनिक नाव कोणतं असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं रासायनिक नाव आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्रे कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होत असतात? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र हे प्रकाशित होत असतात। बघा, पुढचा प्रश्न बघा, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन व्हायला पाहिजे? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झालेच पाहिजेत?
विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील लोकसभेचे एका वर्षामध्ये कमीत कमी 2 अधिवेशन हे झालेच बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। विद्यार्थी मित्रांनो विजयवाडा हे शहर कृष्णा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक टपाल दिवस हा 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिवस असतो। बघा प्रश्न क्रमांक 16 बघा स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी केला स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला कायदा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा स्थानिक स्वराज्य लॉर्ड लिटन यांनी तो केलेला कायदा आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली रयत शिक्षण संस्था यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे। बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे। तर यांना जोडणारा पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये आणि बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता तर सन 1929 लाहोर अधिवेशन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण पन्ना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा दाल हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये बघा दाल हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 22 बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। बघा स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या कलम 19 ते 22 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा राज्यपाल या पदासाठी किमान वय खालीलपैकी किती आवश्यक असते बघा राज्यपाल या पदासाठी किमान वय खालीलपैकी किती आवश्यक असते। विद्यार्थी राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत। प्रश्न क्रमांक 24 बघा भारतीय लोकशाहीचं अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले बघा भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालेलं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील 73वी आणि 74वी या घटनादुरुस्तीमुळे लोकशाहीचं अधिक विकेंद्रीकरण हे झालेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 26 बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचं सर्वाधिक उत्पादन होते बघा भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये सर्वाधिक फणसाचं उत्पादन होते। बघा फणसाचं सर्वाधिक उत्पादन हे त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वाधिक फणसाचं उत्पादन हे होत असते। बघा पुढचा प्रश्न बघा तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे।
विद्यार्थी मित्रांनो, तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, जांभी ही मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, जांभी ही मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो, जांभी ही मृदा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभी ही मृदा प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 29 बघा, खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? बघा, संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील. सिक्कीम हे राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 30 बघा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आनेर हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, जिना हाऊस ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या एका ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना अर्थसहाय्य करते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. राजीव गांधी आरोग्य योजना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 33 बघा, लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? बघा, लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, लाल मुंग्याच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल या प्रकारचं ते आम्ल असते. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले? बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचे कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचे कार्य ठाणे या जिल्ह्यामध्ये त्यांनी ते सुरू केले होते. बघा पुढचा प्रश्न बघा, अल्फ्रेड नोबेल यांनी पुढीलपैकी कशाचा आविष्कार केला? बघा, अल्फ्रेड नोबेल यांनी पुढीलपैकी कशाचा आविष्कार हा केला होता? बघा, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा आविष्कार केला. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा बघा, अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी? बघा, अहिंसा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? अहिंसा दिवस. बघा, अहिंसा दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. 2 ऑक्टोबर या दिवशी अहिंसा दिवस हा पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वन विभागाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 38 बघा, गुरुकुंज या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गुरुकुंज या आश्रमाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर रवींद्रनाथ टागोरांनी गुरुकुंज या आश्रमाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, सुप्रशासन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? सुप्रशासन दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. सुप्रशासन दिन बघा केव्हा सर? 25 डिसेंबर या दिवशी तो सुप्रशासन दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक 40 बघा, खालीलपैकी कोणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात? वैश्विक द्रावक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? वैश्विक द्रावक. बघा विद्यार्थी, वैश्विक द्रावक असे पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, रेशीम उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं? रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? बघा, मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? तर खनिज तेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये गतिज ऊर्जा या प्रकारची ती ऊर्जा असते. पुढचा प्रश्न, प्रथिने खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? बघा विद्यार्थी, प्रथिने ही
ॲमिनो ॲसिडपासून ती प्रामुख्याने बनलेली असतं व ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी बघा लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलं? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. सन 1951 या वर्षी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केलेली चळवळ आहे. पुढचा प्रश्न बघा, हिंद स्वराज्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा हिंद स्वराज्य या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर महात्मा गांधी यांनी हिंद स्वराज्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर फ्रान्स लिऑनच्या शहरामध्ये इंटरपोलचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक बघा खालीलपैकी हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर J.K. रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा, द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? तर विमल जालान या पुस्तकाचे बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न एका वेळेस चालू घडामोडीचं PDF नोट सराव पेपर तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा. तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व PDF लगेच दिले जातील. त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलिसला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहे. सोबत तुम्हाला एका वर्षाचं संपूर्ण चालू घडामोडीचं प्रिंटेड तुम्हाला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी ते घ्यायला पाहिजे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.